एका लहान मुलावर स्वामींनी कशी कृपा केली, सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावं. आता आपण अध्यायांमध्ये वाचन केलेलं आहे. मंगळवेढ्यात किंवा सोलापूर किंवा अक्कलकोट इथे येण्याआधी स्वामी पूर्ण भारतामधून भ्रमण करून आलेले आहेत. हिमालयात गेलेले आहेत, केदारनाथ इथे गेलेले आहेत, बद्रीनाथ इथे गेलेले आहेत. तर ही हिमालयातली छोटीशी गोष्ट आहे. काय झालं होतं, एकदा स्वामी महाराज हिमालयामध्ये तपश्चर्या करीत होते, साधना करीत होते, योग साधन करीत होते. अशा वेळी एक गुरु राखणारा छोटा बालक, एक गुराखी मुलगा होता. त्याचे पूर्वजन्मीचे खूप मोठे सुकृत होते, त्यामुळे स्वामी कृपा त्याच्यावर होणार होती, त्याला कल्पनाही नव्हती. तर स्वामी महाराज योग साधना करीत असताना साधारण सूर्योदयाची वेळ झाली. सूर्यनारायणांनी त्यांच्या किरणांच्या स्वरूपामध्ये स्वामींच्या चरणांना स्पर्श करून स्वामींचे दर्शन घेतले. स्वामी ध्यानामधून बाहेर आले आणि लगबग चालू लागले. रस्त्यामध्ये येणारे झाडं, झुडपं, दगड, माती हे स्वामींच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी तळमळ करू लागले. झाडांच्या वेल्यांचे एकमेकांमध्ये घालाघाल चालू झाली. मी आधी स्वामींच्या चरणांना स्पर्श करणार, माती म्हणते मी स्वामींच्या चरणांना आधी स्पर्श करणार, दगड म्हणतो मी स्वामींच्या चरणांना आधी स्पर्श करणार. झाडं, झुडपं, पशु, पक्षी स्वामींच्या चरणांना स्पर्श करण्यासाठी तळमळ करू लागले. परंतु स्वामी चालले होते त्या छोट्याशा जीवाला दर्शन देण्यासाठी, त्याचा उद्धार करण्यासाठी आणि त्याला मोक्षाचा मार्ग दाखवण्यासाठी. तर अचानक तो जो छोटासा मुलगा होता, गुराखी होता, त्याची दृष्टी स्वामींकडे गेली. तो म्हणाला, मनामध्ये विचार करू लागला, माझ्या दृष्टीमध्ये हे दिव्य स्वरूप नक्की कोणते दिसत आहे? सूर्याप्रमाणे प्रखरत्व या स्वरूपामधून मला काय दिसत आहे? तसा एखादा हिरा चमकावा तसे स्वामींचे स्वरूप त्याला दिसत होते. तो आश्चर्यचकित झाला आणि लांबूनच स्वामींनी त्याच्या नावाने त्याला हाक मारली. स्वामींनी त्याला त्याच्या नावाने हाक मारली. तो अत्यंत आश्चर्यचकित झाला. या यतिमूर्तींना, या प्रत्यक्ष परब्रह्मांना मी आजपर्यंत पाहिले नाही, तरीही माझं नाव यांना कसं माहित आहे? तो छोटासा जीव होता, त्याला काहीही माहित नव्हतं. ही व्यक्ती कोण आहे, हे परब्रह्म साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत याची त्याला कल्पनाही नव्हती. स्वामी त्याच्या पुढे उभे राहिले आणि त्याच्यावर कृपा दृष्टीने बघू लागले. तो म्हणाला, आपण कोण आहात? स्वामींनी त्याला सांगितले नाही. स्वामी त्याला एवढेच म्हणाले, अरे बाळा, माझी तृष्णा भरवण्यासाठी, म्हणजेच मला भूक लागलेली आहे, माझी तृष्णा भागवण्यासाठी, माझी भूक भागवण्यासाठी मला थोडंसं दूध देशील का? आपण इथे विचार करावा, जो सृष्टीचा निर्माता आहे, तो साक्षात परब्रह्म आहे, त्यांनी सृष्टी निर्माण केली. त्या छोट्याशा जीवाकडे स्वतःची भूक भागवण्यासाठी दूध मागत आहे. जो आपल्या सर्वांचा उदरनिर्वाह करतो, आपल्या सर्वांचं पालन पोषण करतो, ते साक्षात स्वामी समर्थ महाराज, साक्षात परब्रह्म त्याला दूध मागू लागले. आणि प्रसंग असा झाला होता, मुळात तो जो बालक होता, 3 दिवसांपूर्वी त्याच्या 3 शेळ्या हरवल्या होत्या. म्हणून तो त्या पर्वत रांगांमध्ये शेळ्यांना शोधत होता. तो म्हणाला, महाराज, मला क्षमा करावी, माझ्या शेळ्या हरवल्या आहेत, त्याच मी शोधत आहे. जर त्या शेळ्या आता माझ्याजवळ असत्या तर मी नक्कीच आपली तृष्णा भागवली असती, म्हणजे आपली भूक भागवली असती. स्वामी त्याला म्हणाले, तुझ्या शेळ्याच हरवल्यात ना, त्या मी तुला देतो, तू मला दूध दे. स्वामींनी एका मोठ्या पर्वताकडे बघितले आणि त्या शेळ्यांना स्वामींनी कृपादृष्टीने आवाज दिला. आणि हे पाहताच एक असा चमत्कार झाला. त्या हरवलेल्या 3 शेळ्या स्वामींच्या पुढ्यात, स्वामींच्या समोर येऊन उभे राहिल्या. स्वामी त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघू लागले. आता त्या बालकाचं किती मोठं प्रारब्ध असेल, त्या पशु स्वरूपी त्या शेळ्यांचं पण किती मोठं प्रारब्ध असेल की प्रत्यक्ष स्वामींनी त्यांना बोलवलं, त्यांना दृष्टांत दिला. त्या लहान मुलाला आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हे कसं शक्य आहे? 3 दिवस मी पूर्ण या डोंगर रांगांमध्ये माझ्या शेळ्या शोधत आहे,
तरीही मला या शेळ्या मिळाल्या नाहीत आणि ह्या यतीमूर्तींनी या स्वामींनी एका आवाजामध्ये त्यांना इथे बोलवलं. तो आश्चर्यचकित झाला. स्वामी म्हणाले, आता तुझ्या शेळ्या तुला मिळालेल्या आहेत तर माझी आता भूक भागव. त्यांनी विलंब न करता झाडाच्या पानांचा छोटासा द्रोण तयार केला आणि त्या गायींचे त्या शेळ्यांचे दूध काढले आणि स्वामींना प्राशन करण्यासाठी दिले. स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण केले. हे पाहताच जेव्हा स्वामींनी ते दूध ग्रहण केले त्याच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. तो स्वामींच्या चरणांवर कोसळला. मुळात तो एवढासा जीव, त्याला दर्शन देण्यासाठी, त्याच्यावर कृपा करण्यासाठी स्वामींनी विशेष प्रकारच्या लीला केल्या. मग खऱ्या अर्थाने त्या छोट्याशा जीवाचं, त्या शेळ्यांचं, पशुस्वरूपी शेळ्यांचं एवढं भाग्य, परमभाग्य होतं. मुळात त्या छोट्याशा लहानग्या मुलाचं पूर्वजन्माचं सुकृत होतं आणि चांगलं कर्म होतं, म्हणून त्यांना स्वामींनी दर्शन दिलं आणि त्याचा उद्धार केला. त्याचप्रमाणे आपण सर्वजण स्वतःला स्वामी भक्त म्हणवून घेतो. खऱ्या अर्थाने आज आपण इथे जमलो आहोत तर हे आपल्या इच्छेने नाही, तर हे स्वामींच्या इच्छेने आणि स्वामींच्या मर्जीने. जेव्हा एखाद्या भक्ताला स्वामी जवळ करतात त्याचा भाग्योदय आला असं समजावं. अनेक लोक पूर्ण जीवनभर म्हणतात मला स्वामींची सेवा करायची, स्वामींच्या सेवेमध्ये राहायचं, परंतु असंच आयुष्य निघून जातं, परंतु स्वामींची सेवा घडत नाही. आता आपल्याच कुटुंबामध्ये असे काही व्यक्ती असतात की एक व्यक्ती स्वामींची सेवा करत असते, बाकी व्यक्तींना स्वामींच्या सेवेचा काहीही रस नसतो. आता आपण इथे आहोत, आपलं प्रारब्ध आहे, पण आपले घरचे कोण सदस्य असतील काय सांगता, पूर्वजन्माचं जे सुकृत आहे ते आपल्या इथे लयाला आला आहे, म्हणून आपल्याला स्वामी भक्ती प्राप्त झालेली आहे. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी, स्वामी कशी, कुठे, केव्हा आपल्यावर कृपा करतील काहीही सांगता येत नाही. त्या लहानशा मुलाला काहीही कल्पना नव्हती की स्वामी माझ्यावर अशी कृपा करतील. त्याचप्रमाणे आज आपण इथे आहोत, स्वामींनी खरोखर आपल्यावर खूप मोठी कृपा दर्शवली आहे आणि आपलं पूर्वजन्मीचं सुकृत आहे, परम भाग्य आहे, म्हणून आज आपण इथे पारायण सेवेसाठी बसलो आहोत हे नक्की मनाने समजावं. आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त झालेला आहे, तो असा व्यर्थ घालवू नये, तर स्वामी सेवेमध्ये आपण तो घालावा. एक दोन बंधूंची किंवा दोन भावांची पण एक कथा आहे, सगळ्यांना वेळ असेल तर सांगू इच्छितो आहे. सांगू ना, सगळे ऐकू इच्छितात ना? दोन भाऊ होते. एक अत्यंत देवाचा भक्त होता, परमार्थाची कास त्याने पकडलेली होती, आणि एक अत्यंत नास्तिक वृत्तीचा होता. तो कधीही देवधर्म करीत नव्हता, देवांचं नामस्मरण करीत नव्हता, परंतु एक जो भक्त होता तो एवढी देवांची सेवा करायचा, त्याला देवाच्या सेवेमुळे, परमेश्वराच्या कृपेमुळे सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. आणि तो सेवा करीत असताना, देवाचं नामस्मरण करीत असताना त्याचा बंधू, त्याचा भाऊ त्याला म्हणायचा, अरे तू काय एवढी देवाची सेवा करतोस, काय ठेवलं आहे या देवाच्या सेवेमध्ये, आणि देव तुला काय देणार आहे? तो म्हणतो पूर्वजन्मामध्ये, आता त्याला पूर्व सुकृत हे कळत होतं, कारण त्याने भरपूर भक्ती परमेश्वराची, पूर्ण जीवनभर परमेश्वराची भक्ती केली होती. पूर्व सुकृत काय आहे, पूर्वजन्मामध्ये आपण कोण होतो असे त्यांनी त्याला सांगितले. तो म्हणाला पूर्वजन्मामध्ये आपण दोघेही पशु योनीमध्ये होतो, म्हणजे आपण प्राणी योनीमध्ये होतो, आपण विविध प्रकारचे पशु होतो, आणि आता आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे. तो का झालेला आहे? तो म्हणाला, अरे मनुष्य जन्म जेव्हा आपल्याला प्राप्त होतो त्यासाठी आपल्याला पूर्वजन्मीचं सुकृत असावं लागतं, आणि पूर्वजन्माच्या प्रारब्धाच्या जोरावर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो, तो आपण व्यर्थ करू नये. पूर्वजन्मामध्ये तू पानापाचोळा खात होतास, मीही पानापाचोळा खात होतो, परंतु आता तू व्यसन करीत आहेस, तू पान खात आहेस. आता तू पान जरी खात असशील तर मनुष्य योनीमध्ये असल्यामुळे तुझ्यामध्ये विवेक जागृत झालेला आहे. जेव्हा तू पशु योनीमध्ये होतास तेव्हा तेच पान खात होतास, मनुष्य योनीमध्ये आहे आता ही पानच खात आहेस, परंतु आता तुला मसाला पान खायला लागते, तुला मगई पान खायला लागते, कारण तुझ्याकडे विवेक आहे, तुझ्या जिभेला चव आहे. ती पूर्वजन्मामध्ये
तू पशु असताना तुझ्याकडे होती का? नाही. मग तुला आता समजतंय की मी पान खातोय तर मला त्याची चव लागते आहे. तसंच तुला या जन्मामध्ये जर मनुष्य जन्म हा जर आपल्याला मोक्षाकडे नेत असेल तर आपण परमेश्वराची सेवा का करू नये? तो म्हणाला, जर आपल्यामध्ये विवेक जागृत फक्त मनुष्य योनीमध्येच होतो. आपल्याला हा मानव जन्म जो मिळालेला आहे तो खऱ्या अर्थाने आपल्याला स्वामी सेवेमध्ये घालायचा आहे, परमेश्वराच्या नामचिंतनामध्ये घालायचा आहे. बाकी आपला आत्मा जो आहे, आत्म्याचा कधीही मृत्यू होत नसतो. आत्मा निरंतरपणे शरीर बदलत असतो. आपण म्हणतो जन्म आत्म्याचा जन्म होत नाही, मृत्यू आत्म्याचा होत नाही. तो विविध प्रकारच्या जन्मांमध्ये अन्य जन्मांप्रमाणे निरंतरपणे तो शरीर बदलत असतो, वेगवेगळे शरीर धारण करत असतो. त्याचप्रमाणे तो भाऊ म्हणाला, जर तुला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे तर तो विवेकाने का राहत नाहीस? विवेकाने का तू स्वामींची सेवा करत नाही किंवा परमेश्वराची सेवा करत नाही? तर आता पूर्वजन्मीचं सुकृत असल्यामुळे त्याला परमेश्वराची सेवा घडली, परंतु याचं पूर्वजन्मीचं सुकृत खराब होतं म्हणून याला परमेश्वराची सेवा घडली नाही. जो भाऊ होता त्याने परमेश्वराची सेवा केली, भरपूर स्वामींवर किंवा परमेश्वरांवर श्रद्धा ठेवली आणि शेवटी तो मोक्षाला गेला. म्हणून आपण म्हणतो किंवा स्वामी पण म्हणाले आहेत, मनुष्य योनीमध्ये आपल्याला मोक्षाचा मार्ग दिसतो आणि आपल्यासारख्या सर्व स्वामी भक्तांना तो स्वामी चरणांमध्येच दिसतो. जिथे मोक्ष आश्रय घेतो ते स्वामी चरण जे आपण धरलेले आहेत. स्वामींना एकच सांगावं, स्वामी आम्हाला आपणच मनुष्य योनी प्राप्त करून दिलेली आहे, तर पूर्ण जीवनभर आम्हाला आपण आपल्या चरणांमध्ये ठेवावं आणि आम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवावा. आता आपल्या समोर इथे खूप मोठं उदाहरण आहे. कोणी याचा विचार केला नसेल कदाचित. रोज आपल्या आरतीच्या वेळेला इथे एक श्वान येतो प्रसाद खायला. रोज आरतीच्या वेळी तो इथे येतो आणि प्रसाद खाऊन जातो. आपण कधी विचार केलाय का त्याचं या जन्माचं काही प्रारब्ध आहे का मागच्या जन्माचं प्रारब्ध आहे? पूर्वी एक पांढऱ्या रंगाचा श्वान यायचा, तो आता दिसत नाही कदाचित. आता एक वेगळा श्वान येतो. तो रोज इथे आरतीच्या वेळेला प्रसाद खातो, आरती होईपर्यंत बसतो आणि नंतर निघून जातो आणि कदाचित या पायऱ्यांवर चढून सुद्धा तो स्वामींचं दर्शन घेतो. खऱ्या अर्थाने त्याचं खूप मोठं प्रारब्ध आहे. तो जो श्वान आहे कदाचित पूर्वजन्मामध्ये तो कोण असेल ते स्वामींना माहिती आणि त्यालाही माहिती. स्वामींच्या जवळ असलेल्या प्रत्येक जीवांचा उद्धारच होतो हे खरं आहे. आणि तो जो जीव येतो, तो जो श्वान आहे तो इथे येतो. स्वामींची सेवा म्हणजे आरती त्याच्या कानावर पडते. श्वानांच्या मनामध्ये जर विवेक जागृत होतो तर आपल्यासारख्या मनुष्यांच्या मनामध्ये का विवेक जागृत होत नाही? असे अनेक लोक आहेत की त्यांना स्वामी सेवा किंवा परमेश्वर परमार्थ नको वाटतो. जर प्राण्यांमध्ये विवेक जागृत होऊ शकतो जो होत नसतो तर तो मनुष्यांमध्ये का होत नाही? त्याचा विचाराचं काहीतरी खूप मोठं प्रारब्ध आहे. म्हणून तो इथे येतो, प्रसाद खातो, प्रसाद भक्षण करतो, स्वामींची आरती ऐकतो आणि तो निघून जातो. मागे पण इथे दोन कावळे यायचे कदाचित. ते या झाडावर बसायचे. आता ते कदाचित दिसत नाही. त्यांना झालं, मोक्ष मिळाला त्यांना. आणि तो काही कालावधी असतो. तो त्या कालावधीपर्यंत पूर्व सुकृत असे का आपले भोग असतात ते जेव्हा पूर्ण होतात तेव्हाच आपल्याला गुरु भक्ती प्राप्त होते. आणि कदाचित कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये तेही स्वामींच्या त्यावेळेला, जसे आपण आता इथे स्वामींच्या सानिध्यात आहोत, कदाचित मागच्या जन्मामध्ये आपणही श्वान असो, पशु असो, पक्षी असो, तेव्हा कदाचित आपल्याला विवेक नसेल, तेव्हा आपल्याला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभलं नाही. परंतु आता मनुष्य योनीमध्ये जर आपल्याला स्वामींची सेवा करण्याचं भाग्य लाभत आहे तर आपण ते पूर्णत्वाला न्यायला हवं. भक्तिभावाने स्वामींची सेवा करायला हवी. पूर्वी इथे दोन कावळे यायचे, आरती होईपर्यंत वर थांबायचे आणि नंतर ते बराच वेळ थांबून नंतर ते निघून जायचे. असा बराच काळ झाला, पण आता इथे ते दिसत नाही. आणि ज्या वृक्षावर बसायचे, हे वृक्ष म्हणजे औदुंबराचं वृक्ष, साक्षात श्री दत्त महाराज तिथे निवास करतात. म्हणजे त्यांना ही गुरुभक्ती काय हे जर पशुयोनीमध्ये समजत असेल तर आपल्यालाही समजायला हवं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जर श्वानांना, पशु पक्ष्यांना गुरुभक्ती काय हे समजत आहे, त्यांच्यामध्ये एक चेतना जागृत होत आहे, विवेक जागृत होत आहे, तर आपल्यामध्ये का होणे
मुळातच आपल्यामध्ये विवेक जन्मताच आहे आणि तो फक्त मानव योनीमध्ये आणि मनुष्य योनीमध्येच आहे. त्यामुळे आपल्याला जो विवेक मिळालेला आहे, जो आपल्या मनामध्ये भगवंताने विवेक जागृत केलेला आहे, त्याचा आपण पूर्णपणे वापर करून घ्यावा. स्वामी सेवेमध्ये आपलं पूर्ण आयुष्य घालावं आणि मोक्षाचा विचार करावा. कारण आपल्याला जेव्हा, कारण आपण जर विचार केला तर प्रापंचिक आकर्षण आपल्या सगळ्यांना आहे. तुम्हाला, मला, सगळ्यांना वाटतं माझी बायको, माझा नवरा, माझे मुलं, माझे प्रॉपर्टी, माझा पैसा. पण खऱ्या अर्थाने स्वामी सांगतात की तुमचं काहीच नाही. प्रापंचिक आकर्षण जे आहे ते आपण सोडलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण संसार त्यागायचा आहे, परमार्थ पण करायचा आहे, त्यासोबत आपण संसारही करायचा आहे. पण सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा प्रापंचिक आकर्षण कमी होतं आणि जेव्हा आपल्याला स्वामी सेवेचं आकर्षण मनामध्ये वाढू लागतं, स्वामींच्या सेवेची ओढ लागते, तेव्हा आपलं घर भाग्य दयाला आलं असं समजावं. आणि खऱ्या अर्थाने आपल्याला स्वामींच्या सेवेची ओढ लागायलाच हवी. कारण जेव्हा आपलं भाग्य उदयाला येतं तेव्हाच स्वामी आपल्याला त्यांच्या जवळ घेतात. हा विचार आपण कुठेतरी करावा. श्री स्वामी समर्थ.